मी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मी काल जो व्हिडिओ टाकला त्याला तुम्ही भरभरून असं म्हणजे साथ दिलेली आहे मला, आणि भरपूर लोकांची अशी कमेंट होती की नेमकं विषय काय आहे, जागेचं काय आहे. बरोबर आहे, तुम्हाला तो प्रश्न पडणारच, कारण मी क्लिअरली नाही डायरेक्टली असा एक व्हिडिओ टाकला की ज्यामध्ये मला शिवीगाळ आली होती आणि धमक्या वगैरे आलेल्या होत्या. डायरेक्टली मी तेच दाखवलेलं आहे. तर आता मी तुम्हाला सांगते नेमका विषय काय आहे. तर मी उदगीरची आहे, तुम्हा सगळ्यांना तर माहितीच आहे. तर उदगीरला माझ्या मम्मीचं घर आहे, म्हणजे माझ्या मम्मी पप्पाचं जे राहतं घर होतं त्या घरामध्ये असंच तिथले जे राजकारणातले लोक आहेत ते, आणि राजकारणातले लोक म्हणल्यावर मग नडायचं प्रश्नच येत नाही. मी पडले गरीब, माझ्या मागं पुढं कोणी नाही. माझे पप्पा वारले, 2 भाऊ वारले, तर माझ्या मागं कुणाचाच सहारा नाही. त्यामुळं मग त्यांना असं वाटलं की चला आपण इथे तंबू ठोकू शकता. मग जे नेहमीप्रमाणे होतं आमच्या गावाकडं खूप ठिकाणी होतं, आणि ज्या वेळेला मी त्या व्यक्तीचं नाव गाव सगळ्या गोष्टी तुम्हाला नाव ठिकाणा सगळ्या गोष्टी जेव्हा प्रॉपरली क्लिअरली सांगाल त्यावेळेला तुम्ही स्वतः यूट्यूबवरती सर्च करायचं, फेसबुकवरती त्यांच्याबद्दल भरपूर जणांचे व्हिडिओ आहेत. म्हणजे मी एकटीच अशी नाही आहे, माझ्यासारखे भरपूर जण आहेत ज्यांची त्यांनी म्हणा दुकानाची जागा, घराची जागा हडपलेली आहे, ज्याच्या मागं पुढं कोणी नाही आहे, असं भरपूर जणांचं त्यांनी केलेलं आहे. कोणाचं शेत हडपलेलं आहे, तर असं भरपूर काही आहे. तर तुम्हाला ते बघायला भेटेलच, आणि मी तुम्हाला नाव पण सांगते, फक्त तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा. मला पार्ट वाईज सांगायचं आहे, आणि प्लीज सगळ्यांनी होता होईल तेवढी मला मदत करा, कारण मला माझ्या पप्पाची शेवटची इच्छा जी असलेली आणि त्यांची शेवटची आठवण जी आहे ते माझ्या हक्काचं मला परत घ्यायचं आहे. माझ्या हक्काचं घर मला परत घ्यायचं आहे, त्यामुळं मला तुमची भक्कम साथ लागणार आहे. आता तुम्हाला एक सांगते, मी पॉडकास्ट द्यायला गेली होती, तुम्हाला सगळ्यांना माहिती होतं. माझा विचार काय होतं पॉडकास्ट देण्याच्या अगोदर, की मला असं वाटलं होतं की नाही, आपण जर पॉडकास्ट दिलं तर आपल्याला सोशल मीडियामार्फत थोडीशी हेल्प भेटेल आणि लोकांचा सपोर्ट भेटला. सोशल मीडियावर जर ही गोष्ट आली की अशाला असं झालेलं आहे, तो व्यक्ती असे, मी तिथं जेव्हा पॉडकास्ट द्यायला गेली होती ना, त्यांना सगळ्या कॉल रेकॉर्डिंग व्हिडिओ वगैरे दाखवले होते, सगळं कॉल रेकॉर्डिंग ऐकू घातल्या होत्या. त्यांनी पण असं डोक्याला हात लावलं होतं. आणि परत माझं असं म्हणणं होतं की नाही, आपल्याला जर सपोर्ट भेटला सोशल मीडियाचा तर हे लोक घाबरतील आणि यांच्याकडे ऑप्शन राहणार नाही, ते मला माझी जागा परत देतील, असं माझं होतं. पण काय झालं काय माहिती, मला काल मी जो व्हिडिओ टाकला त्या व्हिडिओला मला कमेंट होती एका ताईची. तर ताई बोलल्या की तुमचं जे पॉडकास्ट द्यायला गेले ते पॉडकास्ट मी अख्खं छानून टाकलं, पॉडकास्टमध्ये तुमची पॉडकास्ट स्टोरी जी दिली होती तुम्ही ती नाही आहे. तर मग मी पण चेक केले, मला माहिती नव्हतं ॲक्च्युली, पण ते पॉडकास्टवाले जे दादा आहेत ते पण म्हणले होते आपण एवढं प्रॉपरली सगळ्या गोष्टी, त्यांनी माझ्या त्या पॉडकास्टमध्ये रेकॉर्डिंग वाजवली होती. जर कोणी अगोदर ते पॉडकास्ट जर बघितलेला असेल त्यांना आठवत असेल, त्यांच्या लक्षात असेल ती गोष्ट की त्यांनी जे मला धमक्या आल्या होत्या, ज्या मला घाणघाण शिवीगाळ दिल्या होत्या, मर्डरच्या गोष्टी होत्या, त्याच्यामध्ये ती प्रॉपर रेकॉर्डिंग त्याच्यामध्ये वाजवली होती. तर मग बहुतेक असं कारण असावं की त्यांना कोणतरी प्रेशराईज केला असेल ते व्हिडिओ वगैरे डिलीट करण्यासाठी, त्यामुळं तो व्हिडिओ डिलीट केलेला आहे. आणि मी काही त्या दादाशी नंतरला बोलले नाही. तर आता सांगते, तर माझं पॉडकास्ट देण्याचं एकमेव कारण हेच होतं की मला काहीतरी भक्कम सपोर्ट भेटेल आणि मग मी माझी जागा परत मिळून घेईल. पण असो ठीक आहे, तसं झालं नाही. त्यामुळं मग मी माझं चॅनलवरती सांगायला चालू केलेलं आहे, कारण मला सपोर्ट पाहिजे. हे बघा कसं असतं माहिती आहे का, एका माणसाने जर आवाज उठवला ना त्या माणसाचा आवाज दाबला जातो, जर 100 माणसांनी उठवला त्याचा आवाज दाबता नाही येत. माझं फक्त एवढीच रिक्वेस्ट आहे, बाकी काहीच घेणं देणं नाही आहे मला. तर आता चला तुम्हाला सांगते विषय काय. तर माझ्या मम्मीचं घर आहे उदगीरला, तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे, मी उदगीरची आहे, लातूर जिल्हा. तिथं घर आहे. आणि माझं लग्न झालं तसं
थोडे दिवस माहेरी, थोडे दिवस सासरी. माझं इकडं तिकडं असं तसं, सासरी थोडेसे प्रॉब्लेम होते, त्यामुळं मग माझं इकडं जास्त राहणं होतं. इकडं तिकडं म्हणजे दोन्हीकडं चालू होतं. मग तिथं राहिले. माझं मोठा भाऊ वारला सगळ्यात आधी, त्याच्यानंतर सेकंडवाला वारला, त्याच्यानंतर पप्पा वारले. तिघं एक्सपायर झाले एका घरामध्ये. मग मला सांगा, तिघंजण आमच्या घरामध्ये एक्सपायर झालेले, मी आणि माझी मम्मी. आणि माझे मिस्टर होते, पण ते आता तिथले नव्हतेच उदगीरचे, त्यामुळं मग त्यांचा काही विषयच येत नाही. मी, माझी मम्मी आणि माझी 2 लहान लेकरं आम्ही घरी राहायचो. ते लोक यायचे जागेसाठी. आधी त्यांनी काय म्हणलं आम्हाला, की तुम्ही विकून टाका म्हणे ही जागा आणि तुम्हाला चांगले पैसे देऊ. तर मम्मी अगोदर म्हणजे हो बोलली होती मम्मीनं, पण मग मीच विचार केला, जागा विका, पुन्हा कुठं जाणार आहे मरायच्या पुढं, नको विकायचं, किंवा आपल्याला नको या झंझटमध्ये पडायचं. आपलं पडकं पुडकंच का असं ना, आपली झोपडीच असू दे, पण ती आपली हक्काची असू दे. तर मग असं नाही, ठीक आहे. त्यांनी 2-3 वेळेस आम्हाला गोड बोलले. घरी येणं जाणं त्यांचे चक्रा राहिले, की तुमचा निर्णय बदलला का, महिन्याला 2 महिन्याला कंटिन्युअसली त्यांचं येणं जाणं राहिलं. मग मी त्यांच्याच इथं जॉब करत होती. मी त्यांच्याच मुलाच्या शोरूमला मी जॉबला होती. मग असंच त्यांनी माहिती काढली, की चला मागं पुढं कोणी नाही आहे, किंवा पाहुणे रावळे पण जवळ नाही राहत, सगळे हैदराबादला असतात वगैरे वगैरे. त्यांनी सगळा डेटा काढला माझ्याबद्दलचा. मग त्यांनी काय केलं माहिती आहे का, एके दिवशी असं दुसरे माणसं पाठवून दिले घरी, की तुम्ही कसं म्हणे, तुम्ही घर विकणार आहे का कसं. मग माझी मम्मी बोलली की नाही विकायचं, आम्हाला नाही विकायचं, विषय संपला. त्यांनी परत माणसं पाठवले, त्यामध्ये 2 माणसं, 1 बाई होती, 3 जणं पाठवले. मी तुम्हाला सगळे प्रूफ देते, फक्त मला पूर्ण सपोर्ट भेटू द्या. 2 माणसं, 1 बाई होती, एवढे जण आले. मग त्यांनी थोडंसं धमक्या वगैरे दिल्याच्या नंतरला मग मी आणि मम्मी काय करणार आहे, घाबरलो आम्ही. ऑब्व्हियसली घाबरलो. 2 लहान लहान लेकरं, काही झालं गेलं तर आम्ही उद्या जाऊन कुणाच्या पंचाला बसायचं होतं. माझी लेकरं जर समजा आम्हाला काही झालं असतं तर लेकरं कुठं जायचे होते. त्यामुळं आम्ही जरासं माघार घेतली. 2-3 महिने शांत झालं तो मॅटर. 2-3 महिन्याच्या नंतरला परत चालू झालं. परत मग कॉल येऊ लागले, धमक्या आणि वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी चालू झाल्या. त्याने साम दंड भेद जे वापरायचं होतं ते वापरलं. मग ते सगळं वापरल्याच्या नंतरला तरी आम्ही ऐकलं नाही. मग त्यांनी अशी एक व्यक्ती आमच्या समोर उभा केली, की ती व्यक्ती कशालाच भीत नाही. कारण बाबा ती कशाला भीन, तिच्या डोक्यावरती अख्ख्या राजनेत्याचा हात आहे. ती कशाला घाबरण आम्हाला, आम्ही तर चिरट आहे तिच्या पुढं, ती कशाला घाबरण. मग चालली ती धमक्या वगैरे द्यायला. ती अगोदर ती व्यवस्थित बोलली. ती आम्हाला सांगितली की यांच्या नादाला तुम्ही लागू नका, आणि ते जे सांगतायत, जेवढी रक्कम म्हणतायत तेवढी रक्कम घ्या, विषय क्लोज करा. पण मी म्हणलं नाही, माझ्या जागेची किंमत तेवढी नाहीच आहे, तर मी का घेऊन. मेन म्हणजे कितीही जरी किंमत असली तर मला विकायचं नाही आहे ना ते, मी एवढं बोलले होते. मग त्यांचं चालू झालं हळूहळू त्रास देणं, सगळ्या गोष्टी सगळ्या क्लिअर झाल्या. पण ती एक रात्र अशी होती, ज्या रात्री त्यांनी मला 7:30चा टायमिंग होता, 7:30-8च्या आसपास मला कॉल आला, की अशाला असं तुझ्या घरी येत आहेत सगळेजणं, गाडी भरून माणसं आहे, तुझ्या घरी येत आहे, आणि तुम्ही होईल तर तुमच्या पाहुणे रावळ्यांना बोलून घ्या वगैरे असं सांगितलं. पाहुणे रावळे एवढे मादरचोद राहतात, मी सांगते तुम्हाला. ते कधी येतात माहिती आहे का, ज्या वेळेला आपल्यापाशी पैसा असतो आणि ज्या वेळेला आपण चांगले असतो त्यावेळेला येतात. आणि आपलं जेव्हा वाईट होतं, आपल्याला जेव्हा गरज असते, तेव्हा कुठलाच पाहुणा रावळा येत नाही. त्यामुळे ते पाहुणे रावळे सगळे तेल लावत गेले. कारण त्यावेळेला मी प्रत्येक पाहुण्यांच्या हातापाया पडले होते, की बाबा रे आम्हाला याच्यातून वाचा. ज्या वेळेला मी, माझे 2 लेकरं आणि माझी मम्मी घरामध्ये लपून बसलेलो होतो, अंगणामध्ये ते लोक येऊन आम्हाला धमक्या देत होते, मारहाण करायला हे केलं होतं. अजून पण इथं निशाण असेल माझ्या, तुम्हाला दिसते का नाही मला माहीत नाही, ह्या साईडला का ह्या साईडला, ह्या साईडला आहे आय थिंक, उजव्या साईडला, इथं डाग असेल. तर माझं असं नरडं धरलेलं होतं त्या बाईने, असं नरडं अक्षरशः.
नरडं धरलेलं होतं आणि ती बोलली की जागा खाली करायची नाही, मग तुम्ही व्यवस्थित ऐकत नाही वगैरे, त्यांची शिवीगाळ. मी त्या शिव्या वगैरे सांगू शकत नाही सोशल मीडियावरती. इतक्या घाण लेवलच्या शिव्या दिल्या होत्या आणि मला असं धरलं. ते हात सोडवण्यामध्ये, हुसकाबुसकी लागण्यामध्ये माझ्या शेजारची जी वहिनी होती त्यांनी मला साथ दिली, तिच्या पोरांनी साथ दिली. त्या दादांनी, त्या वहिनींनी सोडवायला आले. सोडवते वेळेस त्या हात असं हिसकाटून घेतला तर मला इथं नख लागलेलं आहे. आणखीन पण ते निशाण आहे, आणखीन निशाण आहे. व्हॉट्सअपला जे त्यांनी मला मेसेज केलेले सगळे स्क्रीनशॉट आहे. व्हॉईस मेसेज जे रेकॉर्डिंग करून व्हॉईस मेसेज पाठवतात त्या नोट्स आहेत. परत त्यांनी कॉलवरती मला धमक्या दिलेल्या त्या रेकॉर्डिंग आहेत. व्हिडिओ कॉल करून त्यांनी अक्षरशः त्या दिवशी इतकं भयानक लेवलपर्यंत केलं त्यांनी. सॉरी, मी थोडंसं हायपर होती कारण खूप जीवघेणं घेतलं त्यांनी माझं. आणि भरपूर जणांना मी सांगते, भरपूर जणांना ही फिल्मी स्टोरी वाटते, पण हे रियालिटीमध्ये घडले, मी भोगली आहे. माझ्या आजूबाजूच्यांनी पाहिले तमाशा हे सगळा. त्यानंतरला ती रात्र तमाशा झाला, सगळं झालं. घर काही वस्तू होत्या त्या फोडल्या गेल्या, सगळं काही झालं. ठीक आहे, त्यांनी गेल्याच्या नंतरला मी जेव्हा पोलिसांना फोन केला की मला अशाला असं मदत लागते, मला तिकडून रिप्लाय आला. ती पण रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं. तिकडून रिप्लाय आला की म्हणे, बाई तुला लहान लहान लेकरं आहे, तुझ्या मागं पुढं कोणी नाही आहे आणि तुझ्या लोकांचं मला नाव सांगते, ती लोक भरपूर मोठे आहे, काहीच होऊ शकत नाही, तू इथून निघून जा, तुझे लेकरं घे, तू जग, तुला काही जागा पसारा ह्या सामानाचं काही पडलेलं नाही, तू निघून जा म्हणल्यामुळं मग मला कुठलाच पर्याय नाही सुचला. मी त्या टायमाला बॅग भरली. माझ्या बाजूची जी वहिनी होती, तिचे जे 2 मुलं होते त्यांना मदत मागितली. त्याला म्हणलं की अशाला असं बाबा, मला आता इथून कसंही करून निघायचं आहे. गाडीचं अरेंजमेंट केलं. माझ्याकडं फक्त 50,000 कॅश होती जवळ, फक्त 50,000 कॅश होती जवळ. तेवढी कॅश घेतली. जे काही थोडेफार कपडे वगैरे असतात, म्हणजे त्या टायमाला माझ्या डोक्यात जेवढं आलं मी तेवढं केलं. मला काही माहिती नव्हतं, कोणी प्लॅनिंग नाही करत कुठल्या गोष्टीची. माझ्या डोक्यात त्या टायमाला मला जे सुचलं मी ते केलं. मी मम्मीला घेतले, 2 मुलं घेतले, कपडे वगैरे भरले बॅगेमध्ये, नीट तिथून निघाले. मला माहिती नव्हतं कुठं जाणार आहे. मी तिथून निघल्याच्या नंतरला मी आल्याच्या नंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये एक पेट्रोल पंप आहे, त्या पेट्रोल पंपवर आम्ही रात्रीचं मुक्काम केलो, म्हणजे गाडीतच केलो. मग प्रश्न पडला, पैसे होते जवळ, तोपर्यंत मी खाल्ली. लेकरांचं काय, कुठं थांबणार आहे, काय करणार आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या लोकांनी मला कॉल केला आणि सांगितले की तुझ्या जर बुडामध्ये दम असेल, आम्ही तुझं घर पाडतोय. अक्षरशः त्यांनी बुलडोझर लावून माझं घर पाडलं. माझं घर ते लोकांनी जमीन लेवल केलं. जे बांधलेलं गावाकडचं जे बांधकाम असतं दगडाचं, ते अक्षरशः जमीन लेवल केलेलं आहे. मी आज पण माझ्या जागेवर तिथं नेऊन तुम्हाला दाखवू शकते की माझं घर पाडलंय त्या लोकांनी. ते घर पाडलं, व्हिडिओ केला आणि मला पाठवलं. काय करायचं तुला करून घे म्हणे. मी शांत राहिली, कारण माझ्या मागं पुढं कोणी नव्हतं. मी शांत राहिली. मी एका शब्दानं कुणाला काही बोलली नाही. त्याच्यानंतरला विचार केला, आता कुठं जाणार. मी इथून निघाले, नाशिक गाठला, नाशिकला गेले, तिथं राहिले थोडे दिवस. मग नाशिकचे दिनकरांना पाटील म्हणून तुम्हाला माहिती असतील, तुम्ही सर्च करा दिनकरांना पाटील म्हणून. मग त्यांची सभा भरती, अशी खूप मोठी सभा भरती आणि त्या सभेमध्ये असं म्हणजे जसं की महाराजांची पहिलेच्या काळात सभा भरायची तशीच सभा भरती, सेम भरती. मग मी त्यांच्या इथं गेले, त्यांना कॉन्टॅक्ट केला, त्यांच्याकडे गेले, त्यांना मदत मागितली. मी माझ्याजवळ जे प्रूफ होतं, जे माझे डॉक्युमेंट होते, घराची जागा जी की माझ्या मम्मीच्या नावावर होती,
ते पेपर मी सगळे ओरिजिनल पेपर त्यांना दाखवले. मग ते बोलले की तू टेन्शन नको घेऊ, तुझं सगळं खरं आहे. त्यांना पटलं सगळ्या गोष्टी. मग त्यांनी मदत केली. त्यांनी उदगीरच्या पोलीस स्टेशनमध्ये फोन लावला की अशाला असं आमच्या इकडं आलेली आहे, तिने मदत मागितली आहे असं म्हणून त्यांनी सांगितलं. ठीक आहे म्हणले. मग पोलीसवाले पण त्यावेळेला काय बोलले, आम्ही हिची मदत करू. मग ते दिनकरांना पाटील काय बोलले की तुझी मदत करतात आणि तू जा. मी इथून तिकडं गेली. तिथं काय झालं, तिथे इतकं मोठं भयानक प्रकार झालं. मी तिथून परत त्याच रिटर्न स्टेशनवरनं पळत आली, परत इकडं रिटर्न आली. मला काहीच सुचत नव्हतं. एकतर जॉब नव्हता, जवळ फक्त 50,000 होते. 50,000 तुम्हाला पण माहिती आपण किती दिवस खाऊ शकतो. मी तब्बल 6 महिने नाशिकमध्ये 6 महिने राहिली. 6 महिने. 6 महिन्यामधून एकही दिवस मी घराच्या बाहेर नाही गेले की घराच्या बाहेर पडलं तर मला हे लोक पकडतील, मला मारतील. माझा जर जीव गेला तर माझ्या लहान मुलांचं काय होईल, माझ्या आईचं काय होईल, हा विचार डोक्यामध्ये राहायचा. घरात राहिले, सगळ्या गोष्टी केल्या. हां, देवाच्या दयाने, स्वामींची कृपा म्हणा, माझ्या पप्पाची पुण्याही म्हणा, मला माणसं मात्र खूप छान भेटले. तिथल्या काकू भेटल्या. त्यांनी त्यांचं काही घेणं देणं नसताना पुरेपूर त्या नाशिकच्या काकूनी माझी पूर्ण हेल्प केली आणि मला खाण्यापिण्यापासून राहण्यापासून त्यांनी सांभाळलं 6 महिने. त्याच्यानंतर दिनकरांना पाटील, त्यांचंही माझं काही घेणं देणं नसताना त्यांनी मला भरपूर मदत केली. मला लेकरांच्या TC आणण्यापासून मदत केली, तर नाशिकमध्ये माझ्या लेकरांचं बिन TCचं 1 वर्ष काढण्यापर्यंत मला मदत केली. एवढी मदत ही एवढे मोठे मोठे लोक करणं म्हणजे माझ्याकडं काही सबूत आहेत, माझ्याकडं काहीतरी खरेपणा आहे, तेव्हाच तर मला या लोकांनी मदत केली ना. आणि तुम्ही लोक बोलता व्हिडिओ टाकलं तर नाही, तू आवाज रेकॉर्ड केला असशील, तुझंच आवाज आहे. अरे म्हणजे तुम्ही लोक एवढे हुशार झाले आणि एवढे राजनीतीमधले एवढे दिनकरांना पाटील, तुम्ही सर्च करा ही व्यक्ती कोण आहे, त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व काय आहे, सर्च करा. त्या व्यक्तीनं जर माझे डॉक्युमेंट पाहून, माझं खरेपणा पाहून मला मदत केली असेल तर माझं काही ना काही असेल ना त्याच्यामध्ये. विना खोट्या माणसाची कधीच कोणी मदत करत नाही, समजलं का. मी म्हणे आता सुरुवात माझी आहे. इतके दिवस तुमचा टाईम होता, आता माझा टाईम आहे. फक्त तुम्ही टाईम काउंट करा. इथून पुढं मी तुम्हाला घोडे कसे लावणार. जेवढं तुम्ही माझ्या डोळ्यातून आणि माझ्या लेकरांच्या डोळ्यातून तुम्ही थेंब काढले ना पाण्याचा, त्याचा प्रत्येक थेंबाचा बदला मी घेईन, प्रत्येक थेंबाचा. अरे काय तुम्ही मला भीती दाखवता, लातूरमध्ये पाय नाही ठेवायचं, गावाकडे पण पाय नाही ठेवायचं. ठेवणार. आत्ता 2 दिवस मी येऊन गेली, काय केलं, तुमच्या नाका खालून येऊन गेली. काय केलं तुम्ही लोकांनी, काय केलं. हां, जे हात जोडून तुम्ही रिक्वेस्ट करून मला सॉरी बोलले ना, फक्त एका सॉरीवर मी नाही थांबणार. एका सॉरीवर मी तुम्हाला कधीच माफ नाही करणार. अरे एक दिवस नाशिकमधला असा होता, माझा प्रीतम एवढूसा, तो मला म्हणतो, मम्मी मी 12 वाजेपर्यंत शाळा करतो, 12च्या नंतर कुठल्या तरी दुकानात मी काम करतो, मग आपण आणू, मग आपण खाऊ त्या पैशाचं. अरे होतच किती माझं लेकरू, एवढंसं लेकरू आहे. जितकं माझ्या लेकरांना तापीनं पडले होते, इतकं ताप होती माझ्या लेकरांच्या अंगात. मला दवाखान्यात सुद्धा जायला बंदी होती. देवाच्या कृपेने माझे लेकरं वाचले. का तर ते देव पण माझ्याकडनं होता. देवाला पण पाहिजे होतं की तुमच्याबद्दल कोणी ना कोणी आवाज उठवणार. तुम्ही लोकांनी जेवढं मला कमजोर समजून माझ्यावर अत्याचार केले ना, तितकीच मी स्ट्रॉंग झालेली आहे. आणि त्याच्या दुप्पट तिप्पट व्याजासकट मी तुम्हाला परत देणार. आणि हे माझा शब्द आहे तुम्हाला. फक्त कालचं टेलर होतं, तो पिक्चर पूर्ण बाकी आहे. फक्त तुम्ही पाहत राहा, मी करत राहीन. जेवढं तुम्हाला असं वाटेल की नाही आपण चुकीच्या माणसाला छेडले, तुम्हाला वाटतं ना, पाप करणाऱ्याला काय वाटतं, त्रास देणाऱ्याला, हे गरीब आहे, ह्याचा आवाज नाही निघत, तर आपण याला किती कुचलायचं, किती मारायचं. अरे तसं नाही.
पण जेव्हाही गरीब आवाज उठवतो, जेव्हाही शांत असलेली व्यक्ती आवाज उठवती, तुमच्या वरती डोक्यावरतीच पायतानातलं चप्पल ठेवती ना, तेव्हा कळेल तुम्हाला. आत्ता समजेल. आत्ता काही उपयोग नाही. काय म्हणून तुम्ही कालचं जे मॅटर झालं, काय म्हणून तुम्ही माझ्या घरच्यांना फोन करून सांगितले, माझ्या नंदेला वगैरे, नाही तिला सांगा विषय मिटवायला. का सांगताय तुम्ही? त्यावेळेला माझ्या नंदा पण माझं साथ द्यायला नाही आल्या, माझ्या नंदा पण नव्हत्या आलेल्या. तर आत्ता मी माझ्या नंदाचं काय ऐकू? तुम्ही कुठं जरी हातपाय पडले शांत बसायला, मी नाही बसणार, अजिबात नाही बसणार. कारण मला भक्कम असं सपोर्ट भेटलेलं आहे आणि मेन म्हणजे मला मार्ग सापडलेला आहे. तुमचं पुरं जे हे नाटक आहे ना, कुठं उघडं पाडायचं हे मला बरोबर लक्षात आलेलं आहे. आणि त्या ठिकाणी जर मी उघडं पाडलं तुम्हाला, तर तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्ही हे चार चौघात म्हणा, तुमच्या गावात म्हणा, तुम्ही जे माझ्यावर जोर दाखवता ना, आता दाखवा नाही तर सोशल मीडियावर जोर पाहू दे ना लोकांना पण. किती आवाज दाबतात, किती एखाद्या कमजोर व्यक्तीच्या उरावर बसून त्याला ठेचतात, सगळं पाहू दे ना. हे सगळं जेव्हा पाहतील लोक, जेव्हा लोकांच्या लक्षात येईल तेव्हा कळेल. करा तुम्ही, करा. आणि जेवढी माझी बदनामी करताय ना, त्याच्या दुप्पट मी तुमची करा. आणि स्पेशली हा व्हिडिओ त्या डुचकीसाठी. डुचकी, तू जे लोकांच्या सांगण्यावरनं तुझे माझा ढिंडोरा पेटवला ना, ते ढिंडोरा आधी बंद कर. लय परिणाम वाईट होतील. तुला तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही, तोंड दाखवायला. आणि मी स्वतःच्या हातानं तुझं हे असं मुंडकं असं कॅमेऱ्याच्या समोर धरून ना सोशल मीडियावरती दाखवाल, माहिती का. हीच ती डुचकी होती. तिने एवढं काही बोललं, ज्या ताटात खाल्ली त्या ताटात हागली ती डुचकी. हीच आहे ती डुचकी. आणि ह्या डुचकीचं काय करायचं ना ते बघा. तर हे स्पेशली त्या डुचकीसाठी होतं. कळालं का. माकड तोंडे, तू फक्त ना तुझ्या डोक्यावर जे हात आहे ना, त्या लोकांच्या जीवावर उड्या मारत होती. समजलं का. मी चटके खाऊ खाऊ घट्ट झालेली आहे. ते म्हणतात ना, लोखंड जे असतं ना, जेवढं वीस त्यामध्ये ठेवल्यावर जेवढं घट्ट आणि जेवढं स्ट्रॉंग बनतं ना, त्याच्या पुढं स्ट्रॉंग काहीच नसतं. तशी मी झालेली आहे. तू काय चार पैसे कुत्रे टाकायलेत तुला, भूक म्हणले की भुकायली, उठलं की सुटलं भूक म्हणले की भुकायली. त्याच्याशिवाय तर तुला दुसरं काही येतच नाही. स्वतःचं काय येतं? स्वतःचं काही आहे? स्वतःची ना इज्जत आहे, ना मान मर्यादा आहे, ना काहीच आहे. दुसऱ्याच्या जीवावर भुकणारी कुत्री आहे तू. कळालं का. तर डुचके तर हिशोबाने रे. समजलं का. इतके दिवस टाईम तुझा होता, आता टाईम माझा आहे. कळलं का. प्रत्येक फोन जे तू मेसेज मला टाकली आहे, जे मला रेकॉर्डिंग आहे, जी मला बोलली आहे तू फोन करून, त्या प्रत्येक रेकॉर्डिंग वाजवणार आता. फक्त बघत राहा, वेट अँड वॉच. ते म्हणतात ना, भगवान के देर है घरा देर है पर अंधेर नाही आहे, तसे. समजलं का. जेवढं मला कमजोर समजून तुम्ही लोकांनी अत्याचार केले ना, तेवढं आता नाही. मला एवढंच सांगायचं होतं. तर प्रत्येक गोष्टीची प्रत्येकाची वेळ येते, प्रत्येक गोष्टीचा टाईम येतो, सगळ्या गोष्टी येतात. फक्त शांत राहायचं आणि समोरच्याचं फक्त बघत राहायचं. खोट्याचा नाणा किती दिवस वाजणार आहे, किती दिवस वाजणार आहे. वाजून वाजून एके दिवशी ते म्हणतात ना, मातीचं गाडगं वाजून वाजून फुटतं, तसं तुझं थोबाड जे आहे ना, ते काहीतरी एक म्हण आहे गावाकडं, आता मी ते बोलू शकत नाही शब्द, जाऊ दे. म्हशीचं मला बोलावं नाही वाटत आहे यार. इतकी गंदी आहे ना तू, इतकी गंदी आहे. तुझ्याबद्दल ना खरंच कुठलाही तुला म्हणजे कशावर तरी तुला शिव्या द्यावा ना, तर त्या गोष्टीचा पण अपमान होतो, माहिती आहे का. त्याच्या पलीकडं पण तू गंदी आहे. इतकी लाज सोडलेली आहे. अरे तू पैशासाठी का जर म्हणलं ना कोणी रस्त्यावर नाच कपडे काढून, तर तिथं नाचणारी आहे. ते मला नको शिकू तू ज्ञानाच्या गोष्टी. तू फक्त आता बघत राह, तू बघतच राह. तुझ्या इज्जतीचे ढिंडोरे कशी पेटवन मी. समजलं का. तू जेवढं नाकोट्यानं फिरती ना, नाही माझी लई रिस्पेक्ट आहे, माझं हे आहे आणि ते आहे.
गाय तोंडे म्हशी तोंडे, तुझा असा पान उतारा करणार आहे मी. मला इतके दिवस माहिती नव्हतं, मी घाबरत होती कसं काय करण. मी घाबरत म्हणजे स्वतःला नाही, मला जर काही झालं तर माझ्या पोरांचं काय होईल म्हणून मी घाबरत होती. आता नाही बाई, आता नाही घाबरणार, कारण आता लई मोठा सपोर्ट आहे माझ्या मागं. त्याच्यामुळं तू कुठल्याही वेळात जाऊन बस, कुठल्याही हे कर. हे जे तुझे उंदरं आहेत की नाही तुला साथ देणारे, ती उंदरं पण की नाही शेपटी अशी वापस टाकून घेऊन फिरतील. तुझ्यावर जेव्हा वेळ येईल का, तेव्हा हे तुझी उंदरं जे आहेत का, ज्या उंदराच्या जीवावर तू उडतीये का आता सध्याला, ती उंदरं पण ना असं पाठीमागं शेपूट घालून फिरतील आणि तुला पत्ता बी लागणार नाही. तुला एकटं कधी मैदानात सोडले ते कळालं का. आणि चॅलेंज आहे, मी लिहून देते तुला. जे उंदरं तुझ्या सोबत आत्ता दाखवत आहेत ना, आम्ही सोबत आहे, चल तू असं कर, असं म्हण, असं बोल, जे सोबत आहे म्हणून तुझ्या आत्ता दाखवतात ना, ते उंदरं असे शेपटी घालून पळून जातील माहिती का बिळामध्ये. मग तुला तवा कळत माहिती का. दुसऱ्याच्या जीवावर कधीच उड्या मारायचं नाही. मी सगळे प्रूफ गोळा केले, मी 2 वर्ष त्रास काढला, मी सगळं काही जवळ केलं आणि मेन म्हणजे मी खूप काही माझं वाटोळा झालेलं आहे. आणि मी इथून पुढं तुम्हाला सगळ्यांना सांगणंच की माझं काय काय झालेलं आहे, काय काय नाही, माझं घर कसं पाडले, माझ्या घरातले काय काय वस्तू कुणाकुणाच्या इथं गेलेली आहेत, चमचा कुणाच्या इथं पडलेलं आहे ना, ते सगळं सांगन. समजलं का. तर लई उड्या मारायच्या नाहीत, शांतीत राहायचं, जमिनीवर राहायचं. उडू नको बाई, एवढं उडू नको, तुझे पंख लवकरच कापणं. जसे काल झाले की नाही शॉर्टकट, तसं अजून होणार आहे. ते फक्त थोडंसं होतं तुझ्यासाठी, लय मोठा धमाका व्हायचं बाकी आहे. तो धमाका झाल्यावर तर तू अशी दिसणार बी नाही, त्याचं फुर्रमन उडून जाशील माहिती आहे का. लय मोठा धमाका करणार आहे मी, आणि ते पण मी अख्खी लाईव्ह घेऊन करणार आहे धमाका. ज्या वेळेला तुझा तमाशा तिथं चालू राहील त्यावेळेला माझी सोशल मीडियावरची ज्या लोकांना वाटतं ना मी खोटं बोलते आहे किंवा नाटक करते आहे, त्या लोकांना मी लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे. त्याला जास्त वेळ लागणार नाही, फक्त वेट कर. मला जसं जसं सांगितलं आहे ना की नाही तू आता सध्याला थांब, हे नाही असं कर, पूर्ण प्रोसिजर मी असं करणार आहे. आत्तापर्यंत प्रत्येक जणांनी घाबरले, प्रत्येक जणांनी तुमच्याबद्दल आवाज उठवण्याबद्दल घाबरले, मागं सरकलेलं आहे. पण नाही, आता ते लोक पण मला सपोर्ट करतायत आणि ते लोक पण मला त्यांच्याकडचे सबूत देत आहेत. फक्त आता माझे सबूत झालेले आहेत ना गोळा, तर त्यांचे सबूत गोळा करणारे. आणि ज्या वेळेला त्या प्रत्येकाचे होतील आणि तुझा पापाचा घडा भरल ना, तुझ्या पापाच्या घड्यामध्येच तू डुबकून जाशील. समजलं का. लक्षात ठेवायचं. चला तर आता हा व्हिडिओ इथंच स्टॉप करते, खूप लॉंग होते. तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी सांगणार आहे. मला काही कुठलं चोरून ठेवायचं नाही आहे, कुठलं काहीच करायचं नाही आहे. तर मी पुढचा जो व्हिडिओ येईल उद्याच्या जे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक रेकॉर्डिंग अशी प्ले करेन. त्याच्यामध्ये फक्त मी काय करते, त्या रेकॉर्डिंगला ना कुठलंही आवाज थोडंसं हे करते, कारण मला तशी इंस्ट्रक्शन दिलेली आहेत पोलिसांनी की प्रॉपर क्लिअरली आवाज नका दाखवू, त्याला थोडंसं काहीतरी हे करा म्हणून. त्यामुळं मी फक्त आवाजामध्ये ते असतं ना व्हॉइस ट्रान्झॅक्शनचं काहीतरी एडिटिंगमध्ये, मी फक्त ते लावते. बाकी ॲज इट इज त्यांचे शब्द, त्यांचे जे फुलं पडलेत ना ते ॲज इट इज आहेत. आणि हे जे रियालिटी आहे ते बोलते मी, लोकांसारखं नाही दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. समजलं का. तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ लवकरच येईल. तर प्लीज सर्वांनी मला सपोर्ट करा, भरभरून तुमचा प्रेम द्या. आणि कदाचित तुम्ही जर मला सपोर्ट केला तर माझ्यासारखे भरपूर आहेत माझ्या गावाकडं, जे त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या गरिबीची जी जमापुंजी असते, कुणी काही घेतं, कुणी काही, कुणाचं तुकडा जरी असलं तर ते अडकलेलं, प्लीज त्यांना परत भेटण्यास मदत होईल. त्यामुळं मी रिक्वेस्ट करते की सर्वांनी मला सपोर्ट करा, बस एवढंच सांगते. तर तुम्हाला माझं म्हणजे
मी जे करते त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत काय आहे काय नाही मला कमेंट करून सांगा. मी जे म्हणजे बरोबर लाईन पकडली आहे, त्यांना कसं खाली उतरवायचं ते, तर माझा हा ट्रॅक बरोबर आहे का मी अजून काहीतरी कुठलं तरी प्रोसेसनं त्यांना हे केलं पाहिजे, मला हे पण सांगा. आणि कारण हे करणं महत्त्वाचं आहे, कारण हे जर मी इथं जर आवाज उठवले तर हे कमीत कमी 10 लोकांपर्यंत तरी जाईल, 10 लोक तरी वाचतील पुढचे हे पाहून. बस माझी एकच इच्छा आहे, माझ्यासारखे जेवढे बी फसलेले आहेत त्यांच्या सगळ्यांचं परत भेटावं. जर माझ्यामार्फत जर एखाद्याचं कुटका जरी कोरभर जरी जागा परत भेटली ना, त्यांचे पैसे म्हणा, कुणाची जागा आहे, कुणाचा पैसा आहे, कुणाची हॉटेल आहे, काय आहे, जे काय असेल ते, त्यांची एकाची जरी दोघाची जरी परत भेटली तर बस मी तेवढ्यातच समाधान आहे. आणि माझं मी तर परत मिळवणार आहे, माझं नाही सोडणार. माझ्या बापानी भरपूर कष्टाने कमवलेली जागा आहे आणि ती शेवटची ते म्हणतात ना आठवण आहे माझ्या बापाची. माझे तिथं भरपूर काही आठवणी आहेत माझ्या भावाची माझे, त्यामुळं मी सोडणाऱ्यातली नाही. तर विचारही करू नका मी मागं हटत. आता जीव गेला तरी हरकत नाही. भले तुम्ही मला काही जे धमक्या दिलते ना, तुला आम्ही एन्काउंटर करू, तुला परत सुपारी देऊ, अरे काय तुम्ही जाऊ दे, मी सांगते तुम्हाला एक 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 काय काय झालं होतं काय नाही. तर आता हा व्हिडिओ खूपच लॉंग होत आहे तर मी इथे स्टॉप करते. तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी सांगण्याचा प्रयत्न करते विथ प्रूफ. मी 3 वेळेस म्हणते विथ प्रूफ. प्रूफ नाही तर मी गोष्ट बोलत नाही आहे. इतके दिवस माझ्याजवळ काही नव्हतं प्रूफ, मला करायचे होते, सगळ्या गोष्टी करायच्या होत्या म्हणून मी शांत होती. मी बोलली का, याआधी पण मला बोलता आलं असतं. मी सगळ्या गोष्टींचं प्रूफ घेऊन इथं सगळा काला चिट्टा तुमचा जमा करून बसली बोलायला. त्यामुळं प्लीज सपोर्ट करा. आणि मी जे करते, ज्यासाठी मी आवाज उठवला आहे, तो मार्ग माझा चांगला आहे किंवा त्या मार्गाबद्दल तुम्हाला काय वाटतं काय नाही, तुमचं मत मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.